मराठा आंदोलन झालं. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने सरकारने एक जी-आर प्रसिद्ध केला. त्या जी-आरवर चिकार चर्चा झाली. काल दिवसभरात त्या जी-आरवर उहापोह करणारे अनेक व्हिडिओ सुद्धा मी बघितले. पण गंमत म्हणजे आज आता 3 तारीख आहे, दुपारचं साधारण 1 वाजलाय. पण अजूनही काल विविध माध्यमांमध्ये जो जी-आर 4 पानाचा फिरत होता, तो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर उपलब्ध झालेला नाही आहे. आता काल जर शासनाने जी-आर काढला असेल, तर तो किमान आज तरी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर यायला पाहिजे होता. पण गंमत अशी की 1 तारखेचे पण जी-आर आहेत, 3 तारखेचे म्हणजे आजचे सुद्धा जी-आर आहेत. पण कालचा जो तथाकथित जी-आर होता किंवा जो आहे असं अनेकांचं म्हणणं आहे, त्याच्यावर चर्चा होत आहेत, तो अजून तरी अधिकृतपणे उपलब्ध नाही. म्हणून त्याच्यावर भाष्य करण्याचं किमान मी तरी टाळतो आहे. कारण बऱ्याच लोकांनी मला तो 4 पानी जी-आर पाठवला, त्याच्यावर माझं मत विचारलं आणि त्या जी-आरच्या अनुषंगाने अनेक व्हिडिओ केलेले आपणही पाहिले असतील. पण मी एक पथ्य पाळत आलेलो आहे की कोणतीही माहिती जोवर अधिकृत ठिकाणी उपलब्ध होत नाही, तोवर आपण त्याच्यात पडायचं नाही. म्हणून या दृष्टीने मगाशी मी म्हटलं की दुपारी 1 वाजेपर्यंत ते प्रसिद्ध झालेलं नाहीये. तो जी-आर प्रसिद्ध झालेला नसला तरी एक वेगळा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. तो काय म्हणतो? मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत. या जी-आरची पण तारीख आहे 2 सप्टेंबर 2025. पण हा जी-आर जो 4 पानांचा जी-आर दाखवण्यात येतो तो हा नाहीये. या दोन्हीमध्ये फरक असा की जो 4 पानी जी-आर फिरतोय त्याच्यामध्ये खाली संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतिक क्रमांक अमुक अमुक आहे असा मजकूर मला सापडला नाही. गेल्या काही काळात जे अधिकृत जी-आर अपलोड होतात आणि उपलब्ध होतात त्यांचा संगणक सांकेतिक क्रमांक सुद्धा त्या जी-आर मध्ये असतो आणि तो सांकेतिक क्रमांक ह्या जी-आर मध्ये आहे. तर हा जी-आर काय म्हणतो? जर अधिकृतरित्या उपलब्ध आहे, त्याचं टायटल किंवा त्याचं नाव असं आहे की मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत. ती प्रस्तावना आहे बरीचशी आणि शासन निर्णय. मराठा समाजाच्या मागण्यांवर माननीय मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्देशानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. 1. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत आणि नोकरी देण्यासंबंधित प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीने करण्यात यावी. 2. गृह विभाग शासन निर्णय दिनांक 20 सप्टेंबर 2022 याप्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. 3. आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी आणि अभिलेख सर्व ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात. सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी. पण हे कधीपर्यंत वगैरे असं काही म्हटलेलं नाही. जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसात पूर्ण करावी. बस संपलं. हे 4च मुद्दे याच्यात आहेत. म्हणजे आर्थिक मदत, गुन्हे मागे घेणं, ग्रामपंचायतीवर त्या नोंदी प्रसिद्ध करणं आणि जो 2000 सालच्या कायद्या अंतर्गत जे काही अर्ज येतील त्याची पडताळणी 90 दिवसात पूर्ण करणं. हे सोडलं तर बाकी कुठलाही नवीन निर्णय किमान 3 सप्टेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तरी उपलब्ध नाही आहे. आता 2 सप्टेंबरचा जी-आर अधिकृतरित्या का उपलब्ध झालेला नाही हे माझ्या कळण्याच्या पलीकडचं आहे. तो आता उपलब्ध होतो का कधीच होत नाही हे येत्या काही काळात आपल्याला कळेल. पण हा 2 सप्टेंबरचा जो जी-आर अधिकृतरित्या उपलब्ध आहे त्यातले आपण हे 4 मुद्दे जर बघितले तर त्यांनी विशेष काही सरकारने दिलंय असं किमान मला तरी वाटत नाही. याबद्दल आपल्याला काय वाटतं? अवश्य कळवा. धन्यवाद.